नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे आपला शेती आपला अनुभव या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आपल्या शेतातील जो गहू पीक केला आहे त्या पिकाबद्दल मी आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर हा व्हिडिओला आपण जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. नमस्कार मित्रांनो, आपण आता गहू पिकाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे. जे आपण आपल्या शेतामध्ये गहू पेरला होता त्या गव्हासाठी आपण काय काय केले आणि गव्हाबद्दल आपल्याला मी थोडक्यात एक माहिती सांगणार आहे. मित्रांनो, गहू हे भारतातील प्रमुख रब्बी हंगामातील पीक असून अन्नधान्य पिकामध्ये त्याचे महत्त्वाचे स्थान आहे. योग्य नियोजन, सुधारित वाण, खत व्यवस्थापन, सिंचन आणि कीड रोग नियंत्रण केल्यास उत्पादनामध्ये मोठी वाढ होते. गहू हवामानास थोडेसे थंड व कोरडे हवामान मानवते. आदर्श तापमान 10 ते 25 अंश सेल्सिअस असते. यासाठी आता मित्रांनो आपल्याला जमीन कशी पाहिजे, आपण कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये थोडेसे नियोजनबद्ध केल्यावर गहू चांगला येतो. पण साधारणपणे मध्यम ते भारी, सुपीक व चांगला निचरा होणारी जमीन गव्हास योग्य आहे. आणि जो काही गहू पिकासाठी जमिनीचा जो pH आहे तो 6 ते 7.5 पर्यंत असावा. आपण शेतामध्ये जास्तीत जास्त जी सुधारित वाण आहे ते करावे, जेणेकरून आपल्याला भरपूर फायदा होईल. सुधारित वाणामध्ये HD 2967, HD 3086, लोकवन, GW 322, मॅक 6222 ह्या जाती आहे. परंतु मित्रांनो, आपल्या ज्या लोकल भागामध्ये ज्या शेतकरी जी गहू पेरणी करतात त्यांचा आपण सल्ला घेऊन पेरणी करू शकता. तर मित्रांनो, पाहू शकता जो काही आपल्या शेतामध्ये गहू आहे तो श्रीराम सुपर 303 या गव्हाच्या जातीची लागवड आपण केली आहे. कारण जवळपास इथले जे शेतकरी आहेत ते त्याच गव्हाची लागवड करतात. गहू खाण्यासाठी अत्यंत योग्य, उत्तम आहे. त्यामुळे आपण ह्या पिकाची लागवड केली आहे. आता गव्हाचा उपयोग, गहू हे अन्न सुरक्षेचा कणा मानला जातो. भाकरी, चपाती, ब्रेड, बिस्किट, रवा, मैदा यासाठी गहू मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. म्हणून गहू पीक योग्य पद्धतीने घेतल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. खूप जास्त उष्णता किंवा आर्द्रता असल्यास उत्पादनावर परिणाम होतो. जमिनीबद्दल सांगायचे झाले तर आपली ही काय जमीन आहे ती मध्यम किंवा जास्त मध्यम नाही आणि जास्त भारी पण नाही, एक मध्यम जमीन आहे. सुपीक व चांगला निचरा होणारी जमीन आहे. त्यामुळे इथे गहू पीक अत्यंत उत्तम आले आहे. जमिनीचा जो काही pH आहे तो 6.5 आहे. आता जो काही गहू पेरला त्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगतो. सर्वप्रथम मी काय केलं, यासाठी एक सिंगल पलटी जो नांगर आहे त्याची एक खोलगट नांगरट केली. नांगरट केल्यामुळे जमीन आपली व्यवस्थितपणे मोकळी झाली. त्यानंतर आपण 2 ते 3 पाळ्या घातल्या. आणि आमच्या घरी जर्सी गाय होत्या त्यामुळे आपण याला काय केलं, अर्ध्या एकरासाठी एक ट्रॉली शेणखत होतं ते टाकलं. त्यानंतर पाळी घातली. यामुळे काय झालं, जमिनीची सुपीकता वाढली. सुपीकता वाढल्यामुळे पीक थोडं जोमदार आलं. आपण यामध्ये श्रीराम सुपर 303 हा वाण पेरला. हा वाण आपण 6 नोव्हेंबर 2025 रोजी पेरला. पण आपण मित्रांनो जास्त उशीर करू नका. उशीर केल्यामुळे काय होतं, उत्पादनामध्ये घट होऊ शकते. याचे बियाणे आपण प्रति एकरी 40 किलो लागते. बियाणे पेरता वेळेस आपण त्याला बुरशीनाशक जे ट्रायकोडर्मा आहे ते बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली होती, जेणेकरून आपल्या शेतामध्ये जी बुरशी आहे ती ह्या पिकासाठी किंवा उगवण्यात परिणाम करू नये. आता सिंचन व्यवस्थापनाबद्दल, गहू पिकासाठी साधारण 4 ते 5 पाण्याची आवश्यकता असते असे मी बऱ्याच यूट्यूब व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. पण मित्रांनो, आपल्या जमिनीनुसार याला भरपूर पाणी लागले. माझ्या तर गव्हाला महिन्यात 4 पाणी लागले. जवळपास गहू काढण्यासाठी 4 महिने लागतात. म्हणजे जवळपास 16 ते 20 पाण्याची आवश्यकता यावेळेस पडली. पाणी व्यवस्थापन योग्य केल्यानंतर गहू आपला व्यवस्थित निघतो आणि जे काही दाणे आहे ते टपोरे भरतात. आता मित्रांनो, गहू ज्यावेळेस आपण पेरला त्यावेळेस त्याला आपण 12-32-16 ही काही गव्हाची गोणी आहे, जी काही खताची गोणी आहे ती पेरली. त्यानंतर साधारण
20 ते 22 दिवसाचा गहू झाल्यानंतर उगवून झाल्यानंतर व्यवस्थित झाला, त्यानंतर आपण याला तणनाशक फवारले. तणनाशक फवारल्यानंतर आपण याला युरिया प्लस झिंक सल्फेट एक 10 किलोची गोणी आहे ती आपण याला दिली, गव्हाला दिली, पाणी दिले. त्यामुळे आपला गहू हिरवागार आणि चांगली वाढ झाली, त्याचा फुटवा झाला. त्यानंतर आपण ज्या वेळेस आपली गहू पीक वाढलं, पोटरी अवस्थेत आला, पोटरी अवस्थेत आल्यानंतर आपण याला 19-19-19 जे वॉटर सोल्युबल खत आहे ना त्याची फवारणी केली. साधारण आपल्याला 1 एकरासाठी 8 ते 9 पंप लागले. त्यामुळे गहू आपला हिरवागार मस्त आणि जे काही त्याचा फुटवा आहे तो फुटवा एकदम व्यवस्थित झाला. गव्हांची काडी ही मजबूत झाली. व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्या गव्हाची काडी कशी झाली आहे. त्यानंतर साधारणपणे ज्यावेळेस आपल्या गव्हाचं पीक पोटरी अवस्थेत आलं, पोटरी अवस्थेत आल्यानंतर आपण याला 05234 प्लस बोरान जे वॉटर सोल्युबल आहे त्याची आपण फवारणी केली. फवारणी केल्यामुळे काय झालं, गहू पिकाची ओंबी लांब निघाली, त्यासोबतच जो काही दाणा भरण्यासाठी या पिकाला मदत झाली. गव्हाची ओंबी दाट निघाली, लांब निघाली आणि गव्हामध्ये दाणा भरण्यास मदत झाली. त्यामुळे आपण ही एक फवारणी केली. त्यानंतर आपण एक अमिनो PF नावाचं मायक्रोन्यूट्रियन्स आहे ते पण आपण गव्हाला मारलं होतं. त्यामुळे काय झालं, गव्हाचा जो दाणा आहे तो अधिक चमकदार टपोरा भरला. टपोरा भरल्यामुळे आपल्याला उत्पन्नात वाढ होईल. त्यानंतर आपण ह्या पिकासाठी कुठलंही कीटकनाशक मारलं नाही, त्याची गरज पण लागली नाही. मित्रांनो मी एवढंच सांगतो की आपण आपल्या शेतामध्ये गहू पीक करा, अनुभव घ्या, अनुभवानुसार आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होईल. यूट्यूबवरून किंवा इतरांच्या सांगण्यावरून जर शेती केल्यास ती परवडत नाही. स्वतः अनुभव असल्यास आपल्याला त्यामध्ये उत्पन्नात नक्कीच वाढ होते. आता याची काढणी, तर सध्या मित्रांनो पाहू शकता गहू पीक आपलं थोडंसं आता पिवळं पडायला लागले. साधारण अजून 1 महिना तरी काढणीसाठी लागेल. पाने पिवळी झाले, कणसे वाकली, दाणे कडक झाले की आपण याची काढणी करावी. जास्त उशिरा पण याची काढणी करू नये. जास्त उशिरा काढणी केल्यास त्यातील काय होतं, दाणं गळून जातात. आता गहू काढणं एकदम सोपं झालं आहे. हार्वेस्टर आले, प्रति एकरी 1,500 ते 2,000 रुपये घेतं आणि आपलं गहू एक अर्ध्या तासाच्या आतच याची काढणी होऊन दाणे आपल्या घरात जातात. त्यामुळे गहू पीक अत्यंत सोपं झालं. याला कुठल्या जास्त मेहनतीची गरज नाही आहे. सांगू इच्छितो, उत्पादन सरासरी आपल्याला प्रति एकर 25 ते 30 क्विंटल कंपनीने दावा केला आहे. पण आपलं योग्य वाण, वेळेवर पेरणे, संतुलित खत, योग्य पाणी आणि संरक्षण केल्यास गहू पीक आपल्याला जास्तीत जास्त निघू शकते. तर मित्रांनो, अशा शेती उपयुक्त माहितीसाठी आपला जो काही चॅनेल आहे, आपला शेती आपला अनुभव, यामध्ये आपण जो पीक घेतो त्या पिकाबद्दल आपला जो काही रिअल अनुभव आहे तो मी आपल्याला ह्या चॅनलद्वारे सांगत असतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि ह्या वर्षी आपण आपल्या शेतामध्ये कोणता गहू पेरला आहे, त्या गहू पिकासाठी आपण कसं नियोजन केलं, खत नियोजन कसं केलं, पेरणी कधी केली, किती दिवसात गहू निघाला आणि किती उत्पादन निघाले, हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की भेट द्या. रामकृष्ण हरी मंडळी.